नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखन या विषयाची चिंता आता सोडून द्या. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला निबंध लेखनाचे काही उदाहरणांसह स्पष्टीकरण देत आहे. आता निबंध लिहित असताना सगळ्यात आधी तुम्ही काय करता तर कंटाळा करता. तर सगळ्यात पहिली ही गोष्ट करायची की निबंध लिहिताना तुम्ही उत्साही असायला हवं. हे 10 गुण आपल्याला जास्तीत जास्त याच्यातले गुण मिळवायचे आहेत आणि परीक्षकांना माझा निबंध आवडणारच आहे या दृष्टीने निबंधाकडे बघायचं आहे. निबंध ही एक कला आहे. निबंध लेखन कशा प्रकारचं असतं? कधी ते वर्णनात्मक असतं, कधी व्यक्तिचित्रणात्मक असतं, कधी आत्मकथनात्मक असतं, कधी कल्पना असतो, कधी विचार असतो. आपल्याला अभ्यासक्रमामध्ये 5 प्रकारचे निबंध येतात. 10 गुणासाठी येतात. 300 शब्दामध्ये ते लिहायचे असतात तुम्हाला. निबंध लेखन करत असताना तुम्ही जितक्या जास्त वाचन कराल, जितकं त्याचा सराव कराल, तितकं तुम्हाला अधिकाधिक चांगला निबंध लिहिता येईल. आणि अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करून जास्तीत जास्त चांगला निबंध लिहू शकता. इतरांच्या बरोबरीने आपला निबंध उभा राहायचा नाही आहे. आपल्याला आपला निबंध सर्वोत्कृष्ट करायचा आहे. आणि त्यासाठी परीक्षकाला माझा निबंध कसा आवडेल तर काही विशिष्ट गोष्टी मी त्याच्यात टाकल्या की माझा निबंध सरस होणार आहे याबद्दल विश्वास बाळगा. निबंध लिहित असताना आपण एकूण विषय समजून घेणं आवश्यक असतं. आणि एकदा की तुम्हाला तो विषय समजलेला असेल की तो चांगला मांडता येणं आवश्यक असतं. या 2च गोष्टींवर निबंधाची मूळ मेख असते. तर लक्षात घ्यायचं की निबंध लिहित असताना तुम्हाला या गोष्टीकडे नक्की लक्ष द्यायचं आहे. विषयाचं नीट आकलन, आशय सौंदर्य. तुम्ही जे लिहिणार आहात, एक तर मुळात तुम्हाला तो विषय समजायला हवा. आकलन म्हणजे काय तर तुम्हाला तो विषय समजला आहे. आशय सौंदर्य, त्या विषयाला मांडत असताना तुम्ही ते कशा प्रकारे चांगल्या प्रकारे मांडताय. भाषा सौंदर्य, तुमची भाषा तुम्ही कशा प्रकारची वापरताय. तुम्ही म्हणी वापरा, वाक्प्रचार वापरा, एखादं दुसऱ्या भाषेतलं काहीतरी अवतरण वापरा. कसंही लिहिलात तरी चालेल, पण ते विषयाशी संबंधित असायला हवं. म्हणजे अगदी मला अति तिथे मातीची एक म्हण माहिती आहे म्हणून मी ती कुठेही वापरेन हे चालणार नाही. आपल्याला आवश्यकता असेल तिथेच वापरायचं आहे. आणि मग आपली भाषा अतिशय चांगली असायला हवी. त्यासाठी आपली शब्दसंपदा चांगली असायला हवी. सर्जनशीलता इथे बघितली जाते. सर्जनशीलता म्हणजे काय तर तुम्ही दुसऱ्याचं कोणाचं तरी कॉपी करून काहीतरी निबंध लिहायचं आहे हे परीक्षकाला अपेक्षित नाही आहे. तुम्ही स्वतःच्या शब्दामध्ये काय सुंदर मांडताय ते बघणार आहेत. आता आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जे 5 निबंधाचे प्रकार दिलेत ते वर्णनात्मक, व्यक्तिचित्रणात्मक, आत्मवृत्तात्मक, कल्पनाप्रधान आणि वैचारिक. या 5 प्रकाराचे तुम्हाला निबंध येतात. या 5 प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारावर तुम्हाला निबंध लिहायचा असतो. तर तुम्ही स्वतः आधी निबंधाचे हे 5ही विषय नीट वाचून घ्यायचे, नीट समजून घ्यायचे. आता पक्षी, मला पंख लागले तर किंवा मी पक्षी झालो तर असा जर कल्पनाप्रधान निबंधामध्ये निबंध आला तर मुलं काय करतात की सहज आपल्याला सोपं वाटतंय, पटापट काहीतरी लिहून टाकावं म्हणून त्याची सुरुवात करतात. आणि किंवा एखादा असा काहीतरी विषय निवडतात ज्याच्यामध्ये असं दिसायला दिसतं की सोपं आहे. म्हणजे इंटरनेट शाप की वरदान, सोपा वाटला विषय मला, मी घेतला पटकन. पण हे लक्षात ठेवा की जो सोपा विषय आहे तो अनेक जणांनी निवडलेला असणार आहे. मग त्या अनेक जणांनी निवडलेल्या विषयामध्ये तुमचा विषय किंवा तुमचा निबंध सर्वोत्तम व्हायला हवा असेल तर त्याच्यामधला जो आशय आहे तो सुद्धा सर्वोत्तम असणं आवश्यक असतं. मग त्यासाठी काय करायचं तर मुळामध्ये आकर्षक सुरुवात असायला हवी निबंधाची. वाचन आणि लेखनाचा जर तुमचा चांगला सराव असेल तर तुमचा निबंध चांगलाच होणार. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषितं, विविध भाषेतील अवतरणं हे मी तुम्हाला मगाशी जसं सांगितलं त्यांचा अंतर्भाव आपल्याला करायचाच आहे. पण कसा तर आवश्यकता असेल तिथे आणि तेव्हाच. अर्थपूर्णता हे एक महत्त्वाचं गोष्ट आहे. ही लक्षात घ्यायची निबंध लिहित असताना. आणि स्वशैली आणि स्वभाषा याकडे लक्ष द्यायचं. आपल्याला कोणालाही म्हणजे अगदी कोणते तुमचे शिक्षकांनी जरी तुम्हाला एखादा निबंध लिहून दिलेला असेल
तरीसुद्धा तो फक्त नमुन्यादाखल दिलेला असतो. त्याच्यामुळे लिहायचा जो निबंध आहे तो तुम्ही तुमच्या शब्दातच लिहायचा आहे. तुम्ही चांगले चांगले शब्द वापरून तो लिहू शकता, मांडू शकता. तुम्ही जेव्हा स्वतःच्या शब्दात मांडता तेव्हा परीक्षकांना तुमची मेहनत जाणवते आणि तुमचे जे गुण आहेत ते नक्की त्यात वाढतात, कारण तुम्ही मनापासून काहीतरी लिहिलेलं असतं. तर हे मनापासून लिहिणं आम्हा परीक्षकांना आवश्यक वाटतं आणि तुम्ही जितकं मनापासून लिहिलं असेल तितकं आम्हाला मनापासून ते वाचावंसं वाटतं. तुमचा पेपर पूर्ण वाचला जातो, परंतु पेपर वाचून गुण देणं आणि मनापासून परीक्षकाला पेपर आवडणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तुमचा पेपर आवडायलाच हवा असा तो असायला हवा, की परीक्षकांनी पेपर हातात घेतला की तुमचा पेपर इतका सुंदर आहे, तुमचा निबंध इतका सुंदर आहे की आपण त्याला भरपूर गुण द्यायला हवेत हे त्यांना वाटलं पाहिजे. आता निबंध लेखनामधला जो पहिला आपला प्रकार आहे तो आहे वर्णनात्मक निबंधाचा. याच्यामध्ये काय असतं तर स्थळ, ऋतू, प्रसंग, दृश्य, वस्तू, निसर्ग, प्रवास, घटना यांचं वर्णन असतं. याच्यापैकी कसलंही वर्णन तुम्हाला येऊ शकतं. प्रत्यक्ष ती घटना समोर घडत आहे किंवा तो प्रवास तिथे घडत आहे, तो निसर्ग तिथे उभा आहे, ती वस्तू तिथे आहे, ते दृश्य तिथेच आहे, अशा प्रकारची तुमची शब्दरचना असायला हवी. कोणताही निबंध आला वर्णनात्मक निबंधामध्ये तुम्ही इतकं छान लिहायला हवं की तो ऋतू, ते स्थळ, ती वस्तू, तो निसर्ग, तो प्रवास तो तिथेच आहे परीक्षकाच्या समोर असं वाटायला हवं. यथायोग्य वर्णन असायला हवं. चांगल्या वाईटासह उदाहरणासह इथे आपल्याला वर्णन हवं आहे आणि तुमचं वर्णन जितकं चांगलं तुम्ही कराल तितका तुमचा निबंध उत्तम होणार आहे. तर वर्णनात्मक निबंध लिहित असताना ही गोष्ट लक्षात ठेवायची की वर्णनात्मक निबंधामध्ये आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचं किंवा वस्तूचं किंवा प्रसंगाचं हुबेहूब वर्णन असलं पाहिजे. वर्णनात्मक निबंधामध्ये काही उदाहरणं मी तुम्हाला देते. या उदाहरणांची तुम्ही तयारी करून ठेवू शकता. महाविद्यालयातील पहिला दिवस, माझी शाळा, पहाटेचे किंवा सूर्योदयाचे सौंदर्य, माझी भटकंती, माझी दुर्गभ्रमंती किंवा किल्ला, मी पाहिलेला किल्ला, निसर्गातला एक दिवस किंवा माझी अविस्मरणीय अशी सहल, श्रावण मासी हर्ष मानसी, श्रावणामधलं ते वातावरण, आषाढस्य प्रथम दिवसे म्हणजे आषाढ महिना लागला, पाऊस भरपूर पडणार आहे आता आणि सगळीकडे हिरवंगार सुंदर झालेलं आहे. हे सगळं वर्णन अशा प्रकारच्या निबंधामध्ये तुम्ही करू शकता. मी अनुभवलेले लॉकडाऊन हा तर 2 वर्षात एवढा अनुभव घेतलेला आहे आपण की हा अनुभव तुम्ही सहज मांडू शकाल. काय काय केलात लॉकडाऊनमध्ये, काय वेगळेपण होतं, पावसाळ्यातला एक दिवस, डोंगरदरीतील भटकंती, मी पाहिलेला क्रिकेटचा सामना, बस स्थानकावरील अर्धा तास, कोरोनातले एक दिवस किंवा कोरोना काळामधले दिवस, नोटबंदीनंतरचे दिवस, माझा आदर्श, परीक्षेपूर्वीचा 1 तास, काय वाटतं आपल्याला त्यावेळेला, माझं गाव, जंगलातील जंगल एक निसर्गाचं देणं आहे. तर अशा प्रकारचे अनेक निबंध आपल्यासमोर येऊ शकतात. वर्णनात्मक निबंध हा कोणत्याही प्रकारचा आला तरी लक्षात ठेवायचं की आपल्याला त्या गोष्टीचं जितकं चांगलं वर्णन करता येईल ती गोष्ट समोर हुबेहूब शब्दाच्या माध्यमातून आपल्याला रेखाटायची आहे. जसं एखादा छायाचित्र किंवा कॅमेरामॅन जो असतो तो जसं फोटो काढतो आणि हे फोटो आपल्याला दिसतात आणि समोर आपल्याला ते सौंदर्य दिसत असतं, तसं परीक्षकाला तुमच्या शब्दामधून ते सौंदर्य दिसायला हवं. वर्णनात्मक निबंधामध्ये भाषेला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. म्हणजे एकूणच निबंधामध्ये अत्यंत महत्त्वाचंच स्थान आहे भाषेमध्ये. परंतु तुम्ही ज्या प्रकारे ते मांडताय ते मांडणं इतकं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या गोष्टी लक्षात घ्यायला लागतात. आता व्यक्तिचित्रणात्मक निबंध आपण जेव्हा बघतो तेव्हा व्यक्तिचित्रणात्मक निबंधामध्ये एखाद्या व्यक्तीचं चित्रण केलेलं असतं. त्या व्यक्तीचं हुबेहूब चित्रण असायला हवं. म्हणजे ती व्यक्तिप्रधान चरित्रात्मक असा तो निबंध असतो. ही व्यक्ती कशी आहे, त्याच्यात काय गुण आहेत, त्याच्या लकबी काय आहेत, ती व्यक्ती कशी वागते, ती तुम्हाला का आवडते, त्या व्यक्तीमधलं काय वैशिष्ट्य आहे, हे सगळं तुम्हाला तिथे मांडता यायला हवं. शब्दाच्या माध्यमातून हे व्यक्तिचित्रण आपल्यासमोर उभं करायचं आहे.
परीक्षकाच्या समोर ते उभं करायचं आहे आपल्याला आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या सगळ्या पैलूंचं चित्रण आपल्याला तिथे करायचं आहे. आता हे व्यक्तिचित्रण कोणाचं असू शकतं, तर कोणाचंही असू शकतं. आई, ताई, वडील, काका, फेरीवाला, पेपरवाला, पोस्टमन, भाजीवाली, शेतमजूर, शिक्षक, डॉक्टर, कोणीही, अगदी कोणीही असू शकतात. आणि यांचं जीवनचरित्र आपल्याला लिहायचं नाही आहे. आपल्याला काय लिहायचं आहे, तर आपल्याला ती व्यक्तीचं व्यक्तिमत्व मांडायचं आहे. ही व्यक्ती कशी आहे, तिच्या सवयी काय आहेत, तिचं रंगरूप कसं आहे, त्या व्यक्तीचं जे व्यक्तिमत्व जे इतरांना आकर्षित करतं, जे आपल्याला आकर्षित करतं, ते काय आहे हे आपल्याला तिथे मांडायचं आहे. आता व्यक्तिचित्रणात्मक निबंधाची मी तुम्हाला काही उदाहरणं इथे ठेवलेली आहेत. तुम्ही याच्यातला कोणतंही सराव करा. तुम्हाला अशा प्रकारचे काही निबंध येऊ शकतील. माझी आई, माझी आजी, माझे वडील, माझे आजोबा, आमचे डॉक्टर, भारतीय सैनिक, माझा आवडता खेळाडू, माझा आवडता कलावंत किंवा लेखक, माझा आवडता नेता, माझा आवडता समाजसेवक, माझा आवडता शिक्षक किंवा माझे शिक्षक, माझे गुरु, पोलिसांमधला माणूस, माझा पोस्टमन, आपला भाजीवाला किंवा वार्ताहर. आदर्श व्यक्तिमत्वांमध्ये एक निबंध असा येऊ शकतो व्यक्तिचित्रणात्मकमध्ये, ज्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि यांच्यासारखे इतर अनेक, बाबा आमटे, प्रकाश बाबा आमटे यांच्यासारखी काही व्यक्तिमत्व, जी आदर्श व्यक्तिमत्व आहेत, या व्यक्तिमत्वांची ओळख आपल्याला करून द्यायची आहे. पण मी तरीही तुम्हाला सांगेन की जर तुम्हाला अशा एखाद्या आदर्श व्यक्तिमत्वाविषयीचा निबंध आला, तर तुम्हाला त्या व्यक्तिमत्वाची पूर्ण माहिती असेल तरच अशा प्रकारचा निबंध लिहा. नाहीतर तुम्हाला इतर कोणत्या तरी विषयांमधला जो पर्याय उपलब्ध असेल तो निवडा. जर तुम्हाला या आदर्श व्यक्तिमत्वांची पूर्णतः माहिती नसेल तर कृपया हा विषय निवडू नका. अगदी तुम्हाला माझी आई, माझे बाबा, वडील, आजोबा याविषयी काहीही निबंध आला किंवा डॉक्टर, सैनिक, खेळाडू, कलावंत, नेता, समाजसेवक, शिक्षक, गुरु, पोलीस, पोस्टमन, भाजीवाला, वार्ताहर हे काहीही आलं तर तुम्ही कसंही मांडू शकता. प्रत्यक्षात ती व्यक्ती तशी आहे का? तुमची आई तुमच्या स्वप्नातली आई असू शकते. त्यामुळे तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही मांडू शकता. ठीक आहे. ह्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो निबंधाचा प्रकार जो आहे तो आहे आत्मवृत्तात्मक किंवा आत्मकथनात्मक निबंध. याच्यामध्ये काय असतं, तर व्यक्तीचं किंवा वस्तूचं मनोगत असतं. ही व्यक्ती सजीव असू शकते, वस्तू सजीव असू शकते, निर्जीव असू शकते, काहीही असू शकतं. आत्मनिवेदन, कैफियत, मनोगत, आत्मवृत्त, गाऱ्हाणं अशा कोणत्याही शब्दप्रयोगाने हा निबंध तुम्हाला येऊ शकतो. तर गोंधळून जायचं नाही. जर तुम्हाला अगदी गाऱ्हाणं किंवा मनोगत किंवा कैफियत असं काहीही आलं तर हा आत्मवृत्तात्मक निबंधाचाच प्रकार आहे, हे लक्षात ठेवायचं. या प्रत्येक गोष्टीचे जे सुखदुःख आहे ते आपल्याला शब्दाच्या माध्यमातून मांडायचं आहे, हे लक्षात ठेवायचं. आत्मवृत्तात्मक निबंध लिहित असताना आपल्याला ते कडूगोड आठवणी ज्या आहेत त्या मांडायच्या आहेत. आणि आता समजा रस्त्याची कैफियत असं जर तुम्हाला एखादा निबंध आला तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः रस्ता आहात, मग तुम्हाला काय वाटेल, अशा प्रकारे त्या गोष्टीशी एकरूप होऊन तुम्हाला तो निबंध लिहावा लागणार आहे. इथे मी काही उदाहरणं दिलेली आहेत या निबंधाची. मी सह्याद्री बोलतोय, वृत्तपत्राचं मनोगत, भटक्याचं मनोगत, मी पृथ्वी बोलतीये, मी शेतकरी बोलतोय, मी आधुनिक स्त्री बोलतीये, संगणकाचं मनोगत, पिंजऱ्यातील पक्ष्याची कैफियत, सैनिकाचं आत्मकथन, पाण्याचं गाऱ्हाणं, मी पाणी बोलतोय, सूर्याचं मनोगत, वृक्षाचं गाऱ्हाणं, भ्रमणध्वनीचं मनोगत, मी मोबाईल बोलतोय, कोरोना योद्ध्याचं मनोगत, कोरोना रुग्णाचं मनोगत. हे अशा प्रकारचे कोणतेही निबंध येऊ शकतात. वेगवेगळ्या विषयांवरचे निबंध येऊ शकतात. हे तर मी काही उदाहरणं दिली आहेत तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. पण तुम्हाला इतर अनेक विषयांवर निबंध येऊ शकतात आणि त्या वेळेला काय मुद्दे महत्त्वाचे आहेत तर तुम्ही या निबंधांमध्ये हे निबंध लिहित असताना या विषयामध्ये शिरणं आवश्यक आहे. आता जर मी म्हटलं इथे की मी पृथ्वी बोलते आहे
तर मी पृथ्वी आहे असं मला मनामधून वाटेल तेव्हाच मी हा निबंध नीट लिहू शकेन. मी शेतकरी बोलतो आहे असं म्हणेन तेव्हा मला ती शेतीची ती तळमळ आहे त्या शेतकऱ्याच्या मनामधली ही मला वाटायला हवी, तर मी तो निबंध चांगला लिहू शकणार आहे. त्या शेतकऱ्याचे अनेक प्रश्न असतील, कधीतरी दुष्काळ पडत असेल, कधीतरी अतिवृष्टी होत असेल, कधीतरी आता कोबीचं आत्ताचं ताजं उदाहरण आहे की कोबीला दरच मिळत नाही आहे. एवढी शेतं कोबीनी भरलेली आहेत आणि कोबीला दर मिळत नाही म्हणून शेतकरी ते काढतसुद्धा नाही आहेत, कारण बाजारात पोचवण्या इतका पैसा मिळत नाही आहे. तर हे असे अनेक छोटे छोटे प्रश्न आहेत. एखादा पिंजऱ्यामधला पक्षी आहे, सोन्याचा पिंजऱ्यामध्ये अडकलेला पक्षी, त्याचं मुक्त त्याला फिरायची इच्छा आहे, पण तो अडकला आहे. त्याला भले पिंजरा असेल, तो सोन्याचा असेल, हिऱ्याचा असेल, मोत्याचा असेल, कसलाही असेल, पण तो अडकला आहे. हे तुम्हाला सगळं मांडायचं आहे. पुढचा जो प्रकार आहे तो आहे कल्पनाप्रधान निबंध. आता कल्पनाप्रधान निबंधामध्ये काय होतं, तर कल्पनेला महत्त्व असतं. विविध विषयांची कल्पना करण्याची इथे तुमची तयारी असायला हवी. आणि मुळामध्ये कल्पना करणं म्हणजे फक्त एकच नाही, त्या एका कल्पनेतून पुढची कल्पना, पुढच्या कल्पनेतून पुढची कल्पना, अशा एकातून एक तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचाव्या लागतात, तरच हा निबंध चांगला होऊ शकतो. जर तुमची ही तयारी असेल तर तुम्ही हा निबंध निवडा. याच्यामध्ये विषयाची मांडणी अतिशय आकर्षक होणं आवश्यक असतं. विषय वाचनीय होणंसुद्धा आवश्यक असतं. एकापेक्षा एक अशा सुंदर कल्पना तुम्हाला सुचायला हव्यात आणि तरच तुमच्या समोरचा जो परीक्षक आहे, जो तुमचा पेपर तपासणार आहेत, तर त्यांना त्याचं आकर्षण वाटायला हवं. आता मी जसं मगाशी म्हटलं तुम्हाला की एखादा विषय आपल्याला खूप सोपा वाटतो म्हणून आपण तो निवडतो. तर कल्पनाप्रधान निबंध लिहित असताना बरेचदा विद्यार्थी हे करतात की अगदी पटकन बघितता क्षणी सोपा वाटला विषय आणि निवडला. असं नका करू. निबंध लिहायला सुरुवात करण्याच्या आधी तुम्ही काय काय मुद्दे आपण ह्याच्यात मांडू शकतो याच्यावर विचार करा आणि मगच विषय निवडा. आता हा जो निबंध आहे, या निबंधामध्ये पुढचा प्रकार जो येतो तो आहे वैचारिक निबंध. वैचारिक निबंधामध्ये काय होतं, तर हा विचारप्रधान, समस्याप्रधान, चिंतनपर, चर्चात्मक, मुद्देसूद आणि दोन्ही बाजूंनी लेखन केलेलं असतं. तिथे करणं आवश्यक असतं. अनुकूल आणि प्रतिकूल विचार दोन्हीही आपल्याला वैचारिक निबंधामध्ये मांडायचे असतात. उदाहरण आणि दाखले द्यायलाच हवेत. आणि मुळामध्ये निबंध संपताना आपल्याला एका विशिष्ट निष्कर्षापर्यंत येणं आवश्यक असतं. आता हे कसं, तर समजा वैचारिक निबंध आहे आणि एखाद्या विचाराला आपण महत्त्व दिलेलं आहे, तर त्या विषयावरचा जो निबंध आहे तो निबंध लिहित असताना आपल्याला त्याचं खूप कमीत कमी शब्दामध्ये, असं काही खूप आपल्याला पाल्हाळ लावायचं नाही आहे, खूप लिहित बसायचं नाही आहे, पण कमीत कमी शब्दामध्ये हा विषय आपल्याला समजावून देता आला पाहिजे. जेव्हा आपल्याला तो विषय नीट समजावून देता येईल तेव्हाच आपल्याला चांगलं यश मिळू शकतं. या प्रकारचे जे निबंध असतात, हे निबंध कशा प्रकारचे असतात, तर त्याला वेगवेगळे आपण विषयांचं महत्त्व आपण मानतो. म्हणजे आता समजा इथे उदाहरणं दिलेली आहेत पहा मी, की खरी ताकद कशात आहे, मनगटात की मनात. मनात खरी ताकद असते. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे की आपल्याकडे शारीरिक शक्ती आहे ती महत्त्वाची आहे. तर कुठेतरी दोन्हीचा समन्वयसुद्धा आवश्यक आहे. तुम्हाला काय वाटतं याच्यावर तुम्ही विचार करायचा आहे. तंत्रज्ञानाची किमया, वाचन संस्कृती, वाचन एक वरदान, वाचते होऊया, अशा प्रकारचा वाचनाला प्रोत्साहन देणारा कोणताही निबंध असू शकतो. मोबाईल किंवा भ्रमणध्वनी, शाप की वरदान, अगदी गाजता विषय आहे. सतत सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो, पण तो फायद्याचा सुद्धा आहे. हे आपण लॉकडाऊनमध्ये अनुभवलं आहे. त्याच्यामुळे या विषयावर सुद्धा तुम्ही लिहू शकता चांगल्यापैकी. लॉकडाऊनमधलं शिक्षण खरं की खोटं. आता हे आभासी जग होतं, आपण ऑनलाईन शिकत होतो, पण आपण शिक्षण घेतलं. तुम्हाला ह्या विषयावर काय वाटतं हे याच्यावर एकदा बसून शांतपणे विचार करा आणि मग हा निबंध लिहा. स्त्री कुटुंबातील एक महत्त्वपूर्ण घटक. स्त्री भ्रूण हत्या, भ्रष्टाचाराचा भस्मासूर, संगणक साक्षरता काळाची गरज, विज्ञानयुग आणि अंधश्रद्धा, वृक्षवल्ली आम्हा सोयरी, पाणी किंवा जल व्यवस्थापन, आधुनिक स्त्री पुरुष नातेसंबंध, कुटुंब म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा कणा, लोकशाही व्यवस्था आणि आपण, राजकारण आणि आपण,
भारत एक आधुनिक विश्वातला देश. तर अशा प्रकारचे कोणतेही निबंध आले, वैचारिक निबंध आले, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे वैचारिक निबंध आहेत, या वैचारिक निबंधामध्ये तुम्ही काहीतरी विचार देणं आवश्यक असतं. आणि ह्या विचाराची साधकबाधक चर्चा असू दे, खंडन मंडन असू दे, तुम्ही करू शकता. तुम्ही या निबंधाला खरं तर अशा प्रकारचा निबंध लिहिणं हे धाडसाचं काम आहे. तुम्ही जर असा निबंध निवडलात तर त्याच्यात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्ही कसे विषय मांडू शकता याकडे लक्ष द्या. कोणत्याही प्रकारे निबंध लेखनाने निष्कर्षापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं आणि त्याच्यामुळे आपण जे बरोबर म्हणतो आहे, चूक म्हणतो आहे किंवा आपल्याला जे आवडते नाही आवडते तुम्ही ते मांडायचं आहे. उत्तम निबंध लिहिण्यासाठी काय आवश्यक असतं तर श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, निरीक्षण, शब्दसंपत्ती आणि सराव. श्रवण म्हणजे काय तर तुम्ही चांगलं ऐकलं पाहिजे. संभाषण, तुम्ही चांगलं बोललं पाहिजे. वेगवेगळ्या चांगल्या स्पर्धांमध्ये भाग घ्या, चांगल्या चर्चांमध्ये भाग घ्या. वाचन चांगलं करा, लेखन चांगलं करा. जितकं चांगलं लिहाल, जितकं चांगलं वाचाल तितकं चांगलं लिहिता येतं. निरीक्षण हे खूप महत्त्वाचं आहे. मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टींचं तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला ते संदर्भ आठवतात लिहित असताना. जसं मी तुम्हाला आता शेतकऱ्याचं उदाहरण देतं तिथं मला ते कोबीचं आत्ताच आज सकाळीच बातमी असलेली ती मला आठवली. शब्दसंपत्ती तुमची वाढत जाते. जेव्हा तुम्ही वाचन करता तुमच्याकडे विविध शब्द येतात आणि मग तुम्ही चांगले शब्द वापरून तुम्ही निबंध लिहू शकता. सराव हा अत्यंत आवश्यक आहे आणि सराव हा लेखनाचा सुद्धा आणि वाचनाचा सुद्धा, या दोन्ही गोष्टींचा सराव आवश्यक आहे. तुम्ही चांगलं लिहायला हवं आणि चांगलं वाचायला सुद्धा हवं. चांगलं वाचन केलं तरच चांगलं लिहिता येतं, हे एकदम लक्षात ठेवा. कल्पनाप्रधान निबंध वगैरे लिहित असताना तुमच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या भावनांकडे लक्ष ठेवा. मी पक्षी झालो तर, पाणी संपलं तर, जलव्यवस्थापन चा मुद्दा हा इथे सुद्धा असा येऊ शकतो की जगातलं पाणीच संपलं. आता तुम्ही केपटाऊनचं ऐकलं असाल की जे पाणीविरहित एक देश झालेला आहे. तर आपण या सगळ्याकडे वाटचाल करतो आहे का? मग तुम्ही हे सगळं स्वतःच्या कल्पनेमध्ये विचार करा आणि मांडा. तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. खूप चांगलं लिहा.